हॅलो. हा सर, येतोय सर. हा हा आताच निघालोय. हा हार्डली 1 मिनिट. ओके सर. ओके. 9349. डोर लावा. आता लागला. काय कुठे ऑफिस? जी सुट्टीच नाही आज मला. तुम्हाला पण पाहिजे ना सुट्टी. मी पण आता तुम्हाला सोडलं की घरी जाणार आहे. चांगलं आहे. कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय. हा कॉम्प्रो ते आहेच. काय ते म्हणतात तुम्ही ते. जेवण झालं आताच. अरे वा, छान छान. तुमचं? हा, इथं खाल्लं होतं जरा मी एका मीटिंग मध्ये थोडंफार. म्हणजे घरून डब्बा नाही आणत? नाही. नाही आणायला पाहिजे. बाहेरचं चांगलं नाही भेटत. चालतं कधी कधी. अच्छा, लग्न झाले का? नाही. म्हणूनच डब्बा नाही आणत तुम्ही घरचा. लग्न झाल्यावर तुम्ही घरचा डब्बा आणणार. ठीक आहे. पण लग्न नाही करायला पाहिजे. फक्त जेवण भेटेल चांगलं म्हणून लग्न नाही करायला पाहिजे. का? लग्नानंतर लय 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 राडे राहतात. असं काही नसतं. भांडणं किती असतात. त्याच्यामुळे मी कानाला हाते लग्न नाही करणार. आता तुम्हाला नाही करायचं म्हणून आम्ही पण नाही करायचं का? आनंदी राहायचं असेल तर नका गोडू. मी तुम्हाला चांगलं सांगतो, आनंदी राहायचं नका गोडू. असं थोडी असतं लग्न झालं म्हणजे आनंदीने राहत माणूस. काही कांना असते गरज. तुमचा आधी चेहरा असा होत असेल, लग्न झाल्यावर अजून उदास होईल म्हणून बोलतोय. भावा चालू ना गाडी, कशाला डोकं खात? उदास नाहीत का तुम्ही? नाही. मग हसून दाखवा. हसून दाखवा ना, उदास नाही. मी का हसू? म्हणजे उदास आहेत तुम्ही. बघा, मी म्हटलं ना राग आहे तुमच्या चेहऱ्यावर. मी आलं ना तेव्हाच बघितलं. मी माणसाला ना यू ओळखतो मी. 12 वर्ष झाले मी गाडी चालवतोय. चेहरा बघून माणूस सांगू शकतो मी कसा आहे. मग तुम्ही काय जॉब करता? तुला काय सांगू मी? म्हणजे सांगासारखं नाही का? अहो, 4 चौकात सांगासारखं काम करत जा. लाज वाटू द्या थोडं. घरचे काय पण वाटेल घरच्यांना. अरे तुला नाही समजणार काय करतो मी ते. तू जा गाडी चालू. मला नाही समजणार. 28 वर्षाचा आहे मी. सगळं समजतं मला नाही समजणार. हे तुमच्यासारखे लोक मला वाटलीच काहीतरी इलिगल करताय. इलिगल? अरे लोकेशन बघ काय टाकलंय. सिंगानिया इंडस्ट्रीज कंपनी आहे मोठी. मोठा मला सांगणार. आणि मला ना आता आलंय गाडी चालवायचा कंटाळा. आता जेवण केलं ना असं वाटतं की 10 मिनिटं झोपावा. मला लेट होत आहे, मला सोड. मग तू कुठेही झोप. 10 मिनिटं. अरे 10 मिनिटं रिकामा काम हात सोड. रिकामा काम नको करू तू. एकदा माझ्यासोबत झोपून बघा.